रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींचा सत्ता फैसला हा रविवारी या ठिकाणी होणार आहे। मतमोजणीचा निकाल अवघ्या 1 तासात या ठिकाणी मिळणार आहे। मतमोजणीसाठी सध्या प्रशासन जे आहे ते सज्ज असलेलं पाहायला मिळतं आहे। रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 68.14% इतकं मतदान झालेलं पाहायला मिळतं आहे। जिल्ह्यात 4 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतीसाठी निकालासाठी शहरागणिक या ठिकाणी टेबलं जी आहेत ती लावली जाणार आहेत। रत्नागिरी नगरपरिषदेच्या मतमोजणीसाठी 16 टेबलं तर चिपळूणच्या मतमोजणीसाठी 14 टेबलं असणार आहेत। तर खेड आणि राजापूर या नगरपरिषदेसाठी मतमोजणीची प्रत्येकी 5 टेबलं असणार आहेत। लांजा नगरपंचायतीची मतमोजणीसाठी 7, देवरुख नगरपंचायतीसाठी 9 आणि गुहागरच्या नगरपंचायतीच्या मतमोजणीसाठी 6 टेबलं असणार आहेत। 21 डिसेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा या ठिकाणी फौजफाटा असणार आहे। 40 पोलीस अधिकाऱ्यांसह 533 पोलीस अंमलदार जे आहेत ते मतमोजणीसाठी तैनात करण्यात आलेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच जर बघितलं तर नगरपरिषद आणि नगरपंचायतींचं सत्ता केंद्र कुणाकडे असणार या संदर्भातली उत्सुकता आता अवघ्या 1 दिवसावरती या ठिकाणी येऊन ठेपलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।